सो नेक्स्ट एक ॲक्टिव्हिटी आहे ती आपण समजून घेऊ. As shown in the above figures, take a ball and a breaker of the same radius as that of the ball. आता आपल्याला एक बॉल घ्यायचा आहे आणि एक बेकर घ्यायचा आहे. आता बेकरचं एक वैशिष्ट्य आहे की बेकर हा सिलेंड्रिक टाईपचा आहे, बरोबर आहे का? आणि अप्पर सरफेस जे आहे तर त्याची रेडियस आणि बॉलची रेडियस ही कशी आहे, सारखी आहे. ओके. Cut a strip of paper of length equal to the diameter of the beaker. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पेपरची एक स्ट्रीप कट करायची आहे आणि हे कट करत असताना त्या स्ट्रीपची लेंथ ही बेकरच्या डायमीटरच्या काय असेल, इक्वल असेल. अशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रीप कट करायची आहे पेपरची. Draw 2 lines on the strip dividing it into 3 equal parts. त्यानंतर स्ट्रीप जी आहे तर त्यावर आपल्याला 2 लाईन अशा पद्धतीने करायचं की त्या स्ट्रीपचं 3 इक्वल पार्ट्समध्ये काय होईल, विभागणी होईल, डिस्ट्रीब्युशन होईल. Stick it on other beaker straight up from the bottom. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जी स्ट्रीप घेतली होती त्या स्ट्रीपची लेंथ ही कशाच्या इक्वल आहे, बेकरच्या डायमीटरच्या काय आहे, इक्वल आहे. आता बेकरची डायमीटर किती आहे, 2r, आणि म्हणून जी स्ट्रीप आपण इथं लावली तिचीसुद्धा लेंथ किती आहे, 2r आहे. मात्र इथे जर आपण 3 इक्वल पार्ट्समध्ये रूपांतर केलं त्याचं, बरोबर आहे का? इथपर्यंतचा पहिला, इथपर्यंतचा दुसरा आणि इथपर्यंतचा तिसरा. मग आता प्रत्येक पार्टची जर आपण लेंथ काढली या ठिकाणी तर ती किती येईल, 2r डिवायडेड बाय 3, बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्ट्रीप आपल्याकडे जे मापाची झालेली आहे तर ते माप किती झालं आहे, 2r बाय 3 झालेलं आहे. ओके. म्हणजे डायमीटरला आपल्याला कितीनं 3ने डिवाईड करावं लागेल कारण 3 इक्वल पार्ट्स असल्यामुळं. आता याला आपण काय केलं माहिती आहे का, इथं स्टिक केलं. दिसते ना तुम्हाला, हे सिलेंड्रिकल बेकर आहे आणि याच्यामध्ये 3 स्ट्रीप आपण स्ट्रिक केलं एका बाजूला, बरोबर आहे का? त्यानंतर Fill water in the beaker up to the first mark of the strip from the bottom. आणि त्यानंतर आपल्याला वॉटर जे आहे हे बेकरमध्ये भरायचं आहे. आणि कुठपर्यंत भरायचं आहे की जी पहिली मार्किंग आहे स्ट्रीपची, बरोबर आहे का, बॉटमपासून तिथपर्यंतच पाणी भरायचं. म्हणजे आपण जी वॉटरची जी लेवल आहे ती इथपर्यंत आहे. अर्थातच ज्या स्ट्रीपची लेंथ किती घेतली आपण, 2r बाय 3 घेतली होती, त्या लेंथपर्यंत आपण काय केलं, त्या ठिकाणी वॉटर जे आहे त्याच्यामध्ये फिल केलं. देन Push the ball in the beaker slowly so that it touches its bottom. आणि त्यानंतर आपण काय केलं की त्या बेकरमध्ये असा बॉल टाकला की ज्या बॉलची रेडियस ही कशाची इक्वल होती, बेकरच्या रेडियसच्या काय होती, इक्वल होती, बरोबर आहे का? बेकर जसं की फिगरमध्ये पाहू शकता तुम्ही, बेकरची डायमीटर 2r आहे म्हणजे बेकरची रेडियस काय असणार, r असणार. आणि तो जो बॉल घेतला होता तो सुद्धा कोणत्या रेडियसचा आहे, r रेडियसचा आहे. आणि त्या बॉलला आपण बेकरमध्ये इन्सर्ट केलं कुठपर्यंत की तो बॉटमला टच करेल. Observe how much the water level rise. आणि आता किती पाण्याची लेंथ त्या ठिकाणी राईज होती हे आपल्याला बघायचं होतं. तर पहा बरं काय झालं बरं की जितकी आपली स्ट्रीपची लेंथ होती, किती होती स्ट्रीपची टोटल लेंथ, 2r, तिथपर्यंत वॉटर गेलं. जेव्हा त्यामध्ये आपण बॉल काय केला, त्या ठिकाणी इन्सर्ट केला, बरोबर. आता या ॲक्टिव्हिटीनं आपल्याला काय शिकायचं आहे, तर या ॲक्टिव्हिटीनं आपण हे शिकलो की बेकरमध्ये किती पाणी समाविष्ट होईल या ठिकाणी, किंवा बॉलला जेव्हा आपण यामध्ये इन्सर्ट केलेला आहे तर ओव्हरऑल काय झालं की जी आपण वॉटरची लेवल घेतली होती 1/3, बरोबर आहे का, तितकंच फक्त पाणी जे आहे मॅक्झिमम त्याच्यामध्ये काय ॲडजस्ट झालं. सो You will notice that the water level has risen exactly up to the total height of the strip. म्हणजे बॉल बेकरमध्ये प्लेस केल्यानंतर जी वॉटर लेवल एक्झॅक्टली किती वाढली, जितकी त्या स्ट्रीटची काय होती, हाईट होती. आणि ती हाईट किती होती, 2r.
Try to understand how we get the formula for the volume of the sphere. आणि आता आपल्याला या ॲक्टिव्हिटीवरून जो स्पेअरचा व्हॉल्यूम असतो तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिड्यूस करायचा आहे. The shape of the beaker is cylindrical. आणि बेकरचा शेप मी ऑलरेडी सांगितलं होतं तो कोणता आहे, सिलेंड्रिक शेपचा आहे. Therefore, the volume of the part of the beaker up to height 2r can be obtained by the formula of volume of a cylinder. Let us assume that the volume is V. आता फक्त आपण अशा सिलेंडरचा विचार करू की ज्याची हाईट किती आहे, 2r आहे. तर अशा वेळेस सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जर आपण काढला तर V इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपल्याकडे, πr²h. हे काल 9th क्लासमध्ये पाहिलं आपण. पण आता इथं हाईटचा एक इश्यू आहे. हाईट किती आहे आपली, 2r आहे. सो πr² मी πr² लिहितो, पण hच्या ऐवजी काय लिहिलं मी इथं, 2r लिहिलं. सो 2r इंटू r² आणि पायला मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येईल, 2πr³. आणि रिझन आहे की आपण जी हाईट घेतली होती बेकरची सिलेंड्रिक शेपची ती किती घेतली होती, 2r. ती प्लेस केल्यामुळं इथं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर या कंडिशननुसार ते फॉर्म्युला किती आला, 2πr³. But V is equal to volume of the ball plus volume of the water which was already in the beaker. आता व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर जर काढायचं असेल तर सिलेंडरचा व्हॉल्यूम काढताना सिलेंडरमध्ये दोन गोष्टी आहेत, बरोबर. 2/3 जागा कोणी व्यापली, बॉलनं, आणि 1/3 जागा कोणी व्यापलेली आहे, वॉटरनं. सो बॉलचा व्हॉल्यूम आणि ऑलरेडी बेकरमध्ये जेवढं पाणी होतं त्याचा व्हॉल्यूम या दोघांची बेरीज केली म्हणजे काय निघते, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर निघतो व्ही, बरोबर. आता व्हॉल्यूम ऑफ द बॉल आज ॲक्च्युअल कोणी आपला स्पेअर आहे. व्हॉल्यूम ऑफ द बॉल म्हणजे आपला काय आहे, स्पेअर आहे. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. सो समजून घ्या कॅल्क्युलेशन. आता टोटल व्हॉल्यूमसाठी किती घेतला आपण, व्ही. हा व्हॉल्यूम कोणाचा आहे, सिलेंडरचा टोटल व्हॉल्यूम आहे. आता व्हॉल्यूम ऑफ द बॉलच्या ऐवजी मी इथं काय लिहितो, CS म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर जे आपल्याला काढायचं आहे, बरोबर. सो व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज लिहितो मी या ठिकाणी, आणि प्लस, आणि जे वॉटर प्रेझेंट होतं कशामध्ये, बेकरमध्ये, तर ते आपण स्ट्रीपचे किती होतं, 1/3 होतं, बरोबर आहे ना. म्हणजे आता 2πr³ याच्या काय येतो, 1/3. हा व्हॉल्यूम कोणाचा होता, वॉटरचा होता, बरोबर. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर काढायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर जो आहे हा तिथेच राहील, आणि हा जी व्हॅल्यू प्लस आहे अपोजिट साईडला गेल्यावर काय होईल, मायनस किती येईल, 2/3πr³ असा फॉर्म्युला असेल. मात्र व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे. तो किती दिला आपल्याला, 2πr³ मायनस 2/3πr³. सो 3 दुनी 6. सो 6πr³ मायनस 2πr³. दोघांचा छेद कॉमन येईल, तो कोणती येईल, 3 येईल, कारण आपण इथं 3 दुनी 6 केलं. त्यानंतर ओव्हरऑल 6मधून 2 मायनस करा, 4/3πr³. हे काय असेल त्या ठिकाणी कॉमन, आणि हा कशाचा फॉर्म्युला आला, VS. आणि इथं तुम्ही पाहू शकता की जो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आला आहे तो किती आला आहे, 4/3πr³. तर यांनाही तसंच केलं. बॉलचा व्हॉल्यूम काढताना सिलेंडरच्या टोटल व्हॉल्यूममधून वॉटरचं व्हॉल्यूम किती होतं, टोटल व्हॉल्यूमच्या 1/3 होतं, ते इथं प्लेस केलं. दॅट्स वाय सेम आपल्यासारखी इथं कॅल्क्युलेशन 3 2 6 आणि 6मधून 2 गेल्यावर 4, आणि अशा पद्धतीनं व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन केला आपण या ॲक्टिव्हिटीवरून. त्यानंतर आहे सॉल्व एक्झाम्पल. पुढे Example number 1. The radius and height of a cylindrical water reserve is 2.8 meter and 3.5 meter respectively. How much maximum water can the tank hold? A person needs 70 liters of water per day. For how many person is the water sufficient for a day? ओके. आता आपल्याला रेडियस दिलेली आहे, किती आहे, 2.8
8. सो इथं डाटामध्ये ऑलरेडी लिहिलं आहे. त्यानंतर सिलेंड्रिकची आपल्याला हाईट दिलेली आहे, ती किती आहे? 3.5 मीटर. ती हाईट इथं आपण प्लेस केली आहे. आता तुम्हाला माहीत आहे 2.8, 3.5 हे 7च्या टर्म्समधल्या किमती आहेत. दॅट्स वाय पायची किंमत किती घेतली? 22/7. आता प्रश्न असा आहे की पहिला एक प्रश्न जाऊ आपण. पहिला प्रश्न आहे आपल्याला की मॅक्झिमम वॉटर जे आहे टँकमध्ये किती बसेल, बरोबर. आता ऑलरेडी आपल्याला रेडियस आणि हाईट या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, बरोबर. आणि सो आपल्याला वॉटरची कॅपॅसिटी काढण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की अगोदर आपला आन्सर जे आहे हे कशामध्ये येईल? सर्व राशी आपल्याला मीटरमध्ये दिले आहे, आणि जे आपण जेव्हा आपण इथं व्हॉल्यूम काढू तो कशामध्ये येईल? मीटर क्यूबमध्ये येईल. आणि लक्षात ठेवायचं की मीटर क्यूबला लिटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 1000 मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. सो आता कॅपॅसिटी जी काढायची आहे अर्थातच आपल्याला सिलेंड्रिकल रिझर्व्हरचा काय करायचा? व्हॉल्यूम फॉर्म्युला आपल्याकडे πr²h. सो किमती टाकून आन्सर आलं 86.24. त्याला 1000 मल्टिप्लाय का केलं? कारण मीटर क्यूबचं लिटरमध्ये रूपांतर करताना 1000 मल्टिप्लाय करायचं. आणि दॅट्स वाय रिझर्व्हियर जो आहे तर त्यामध्ये किती पाणी ॲडजस्ट होईल? 86,240 लिटर. ओके. आता त्यानंतर पुढे एक प्रश्न विचारला जातो की एक व्यक्तीला प्रति दिवस किती पाणी लागत आहे? 70 लिटर पाणी लागत आहे. तर हाऊ मेनी पर्सन्स इज द वॉटर सफिशियंट फॉर अ डे? म्हणजे एका दिवसासाठी किती पाणी सफिशियंट, म्हणजे किती लोक ते पाणी वापरू शकतील? तर सरळ आहे की टोटल वॉटरला आपण काय करणार? एका व्यक्तीला लागणारं पाण्यानं काय करणार? डिवाईड करणार. सो 86,240ला 70ने जर आपण डिवाईड केलं तर पर पर्सन किती, एकूण किती पर्सन ते पाणी यूज करू शकतात? 1,232 persons. सेकंड एक्झाम्पल. How many solid cylinders of radius 10 cm and height 6 cm can be made by melting a solid sphere of radius 30 cm? आता एक सॉलिड सिलेंडर आहे ज्याची रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर. ती आपण कॅपिटलमध्ये घेऊ. सिलेंडरच्या ज्या गोष्टी त्या कॅपिटलमध्ये आणि स्पेअरच्या ज्या गोष्टी त्या स्मॉल लिटर्समध्ये. सिलेंडरची रेडियस 10 आणि हाईट 6 सेंटीमीटर आहे. ओके. आता त्याला आपल्याला काय करायचं आहे? मेल्ट करायचं आहे आणि त्यापासून एक सॉलिड स्पेअर तयार करायचा आहे ज्याची रेडियस किती आहे? 30 सेंटीमीटर. तर आपल्याला असे किती सॉलिड सिलेंडर लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की समजा आपण जेवढे सॉलिड सिलेंडर आपल्याला लागायले सॉलिड स्पेअर तयार करण्यासाठी त्याची संख्या किती ग्राह्य धरू? n. तर निश्चितच व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर जर काढायचं असेल आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर जी आहे तर स्पेअरमध्ये किती सिलेंडर लागतील म्हणजे एका सिलेंडरच्या व्हॉल्यूमला आपल्याला n टाईम्सनं काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. आणि सो ओव्हरऑल या सूत्रावरून आपल्याला n म्हणजे किती अमाऊंटमध्ये, n ही आपली काय एक संख्या आहे, नंबर ऑफ सिलेंडर्स की जे सॉलिड स्पेअर तयार करण्यासाठी किती लागतील. मग आता हे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जो मल्टिप्लायमध्ये होतो तो कुठे गेला? डिवाईडमध्ये. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला माहीत तुम्हाला किती आहे? 4/3 πr³. आणि याचा फॉर्म्युला काय आहे? πr²h. पण हे करत असताना काळजी कोणती घेतली गेली बरं? की सिलेंडरची रेडियस कोणती घ्यायची आपल्याला? कॅपिटल R, बरोबर ना. हाईट. आणि स्पेअरची कोणती घ्यायची आहे? स्मॉल r. ओके. सो दॅट्स वाय जर आपल्याला कॅल्क्युलेशन फायनलाइज करायचं असतील तर इथं फक्त कॅन्सल काय होतो? पाय कॅन्सल होतो, बरोबर आहे का? बाकी काही कॅन्सल होईल का? नाही. म्हणजे या स्टेपला काय असेल? 4. न्युमरेटरमध्ये काय आहे? r³ डिवायडेड बाय 3 डिनोमिनेटरमध्ये गेले. सो 3r²h हा फॉर्म्युला आपल्याकडे असेल. आता स्मॉल r, कॅपिटल R आणि h या तिन्हींची किमती आपल्याकडे काय आहेत? अवेलेबल आहेत, बरोबर आहे का? तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. आन्सर किती येईल? 60. नेक्स्ट
A tent of a circus is such that its lower part is cylindrical and upper part is conical. आता सर्कसचा टेंट, तंबू ज्याला म्हणू आपण, तर त्याचा जो खालचा पार्ट आहे, लोअर पार्ट, हा कसा आहे? सिलेंड्रिकल आहे. आणि अप्पर पार्ट कसा आहे? कोनिकल आहे. जसं की फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर हा जो पोर्शन आहे हा कसा आहे? कोनिकल. आणि खालचा जो पोर्शन आहे तो कसा आहे? सिलेंड्रिकल आहे. सो अशा पद्धतीची फिगर. The diameter of the base of the tent is 48 meter and the height of the cylindrical part is 15 meter. आता टेंटचा जो बेस आहे अर्थातच सिलेंड्रिकल पार्ट, तर त्याची डायमीटर किती आहे? 48 मीटर. आणि म्हणून फिगरमध्ये त्याची रेडियस किती घेतलेली आहे? 24 मीटर घेतलेली आहे. आणि हाईट जी आहे सिलेंड्रिकल पार्टची है ना, बॉटमची, ती किती आहे? 15 मीटर. म्हणून सिलेंड्रिकलची हाईट किती घेतली? 15 मीटर. Total height of the tent is 33 meter. आता टोटल हाईट जी आहे टेंटची ती किती दाखवलेली आहे? 33, म्हणजे टॉप टू बॉटम. आता बॉटमची 15 सोडून द्या. कशाचे? सिलेंड्रिकल पार्टचे. कोनिकल पार्टची जी हाईट असेल ती किती येईल या ठिकाणी? 18. कारण 33मधून 15 मायनस करायचे. ओके. Find area of canvas required to make the tent. आणि मग टेंट तयार करण्यासाठी जो कापड लागतो ज्याला कॅनव्हस म्हणतो आपण, तो त्याचा एरिया आपल्याला काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. Also find volume of air in the tent. आणि त्यानंतर टेंटच्या आतमध्ये जी हवा असेल त्याचं व्हॉल्यूम आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. पहा हाईट किती होती? 33. बरोबर. आता सिलेंड्रीला आपण कोणतं अक्षर घेऊ? कॅपिटल घेऊ. सो हाईट किती आली? 15. आता कोनिकलसाठी कोणते अक्षर वापरणार आपण? स्मॉल. मग कोनची जी हाईट आहे ते आपण आता सांगितलं, तुम्ही सांगितलं, ती किती आली आपल्याकडे? 18 मीटर. आता मला सांगा डायमीटरमुळं आपल्याकडे काय आहे बरं? रेडियस. बरोबर. आणि हाईट आहे 18, म्हणजे हाईट पण आहे आणि बेस पण आहे आपल्याकडे. मग आपण पायथागोरसच्या फॉर्म्युलास आहे ना, हायपोटेनस. आता हायपोटेनस म्हणजेच या फिगरमध्ये ती काय आपली स्लॅन्ट हाईट आहे कोनची. बरोबर. सेम फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे. आणि यावरून लेंथ जर काढली आपण, आता रेडियस किती आहे? 24. हाईट आहे 18. आणि कॅल्क्युलेशननं फायनलाइज केलं, आन्सर किती आलं? 30 मीटर. ही आली स्लॅन्ट हाईट. ओके. सो आता आपण काय करू? प्लस फिगरमध्ये इथं ॲड करू की ही जी स्लॅन्ट हाईट आहे यल, ही किती आली आपल्याकडे? 30 मीटर आलेली आहे. आता आपल्याला फाईंड काय करायचं आहे? कॅनव्हस, म्हणजे कापड किती लागायला टेंटसाठी, हे आपल्याला फर्स्ट केसमध्ये काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे की कॅनव्हस किती लागायला. आता कॅनव्हस म्हणजे बाहेरून असतो, म्हणजे तो कोणता एरिया झाला? कर्व सरफेस एरिया. वरचा पोर्शन जो CS आहे तो कशाचा आहे? सिलेंड्रिक पार्टचा. आणि खालचा जो CS एरिया आहे तो कोणत्या पार्टचा आहे? कोनिकल पार्टचा. सिलेंडर संदर्भात CS घेतला आपण तर त्याचा फॉर्म्युला आहे 2πr/h. आता R आपण स्मॉल का घेतली बरं? कारण दोन्हीची रेडियस सारखीच आहे ना, दॅट्स वाय तिथं जमतं. परंतु त्याची हाईट किती घेतली आपण? कॅपिटल H. आणि कोनिकलचा माहीत तुम्हाला कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे πr/l. किंवा त्यामध्ये तुम्ही πr कॉमन काढला तर इन ब्रॅकेट राहील 2h + l, ज्याच्यामुळे कॅल्क्युलेशन सोपं जाईल. कॅल्क्युलेशन फायनलाइज केलं, हा आला कॅनव्हस जो की आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला काय विचारलं? टेंटमध्ये एअरचा व्हॉल्यूम फाईंड करायचा आहे. आता टेंटमधला व्हॉल्यूम फाईंड करायचा आहे म्हणजेच खालच्या सिलेंड्रिक पार्टचा व्हॉल्यूम आणि वरच्या कोनिकल पार्टचा व्हॉल्यूम दोघांची काय करावं लागेल? ॲडिशन. सिलेंड्रिकल पार्टचा फॉर्म्युला आहे πr²h. H कोणता असेल? कॅपिटल. आणि कोनचा व्हॉल्यूम जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे 1/3 πr²h. दोघांमध्ये कॉमन काय निघतो? इन ब्रॅकेट h+1/3h. आणि याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केलं
तर आन्सर हे नाही येईल. सो अशा पद्धतीनं आपण सांग दोन्ही उत्तर वाच. कॅनव्हास Therefore, canvas required for the tent is equal to 4,525.71 meter square. Volume of air in the tent is equal to 38,016 meter cube. म्हणजे ओव्हरऑल आपण काय केलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे लक्षात तुम्हाला डाटा महत्त्वाचा, डाटा आणि फॉर्म्युला. पुढे आपण फिजिक्स पण शिकणार आहे ना, सेम पद्धतीने कॅल्क्युलेशनचा आपण विचार करणार आहे का, ते तुम्ही तुमचे करायचे कॅल्क्युलेशन. फक्त गणिताचं ते महत्त्वाचं आहे, डाटा आणि फॉर्म्युला. ओके.